Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our remaining part of the drafting a virtual message, that is part second. Okay, let's see. मागच्या पार्ट मध्ये साधारणतः आपण 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस ते फक्त जे काही टाइप्स आहे ते आपण बघितले होते बघा. डायरेक्शनल मेसेजेस असतील, मेसेज ऑफ पॉसिबिलिटी असेल, मेसेज ऑफ रियालिटी असेल, देन मेसेज ऑफ नेसेसिटी असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू आयडा मेसेजेस असतील आणि रिफ्रेमिंग मेसेजेस असतील. इथपर्यंत आपण हा पार्ट जो आहे तो मागच्या लेक्चरला बघितला. ठीक आहे, आज आपण ॲक्च्युअल ते मेसेजेस जे आहे त्याचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपण बघणार आहोत. लेट्स सी. डायरेक्शनल मेसेजेस, व्हॉट यू शुड डू. नेमकं तुम्ही काय करायचं असं डिरेक्शन दिलेलं असतं बघा. समटाइम्स मेसेजेस आर डिरेक्शनल. दे गिव्ह अस अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन द बेस्ट वे टू अचीव अ सर्टन गोल. ठीक आहे. काही वेळेस जे मेसेज असतात ते काय असं डिरेक्शनल असतात, आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात, ते काही डिरेक्शन्स आपल्याला देत असतात आणि ते सांगितलं दे गिव्ह अस पॉईंट ऑफ व्ह्यू ऑन द बेस्ट वे टू अचीव सर्टन गोल्स. आपले जे काही गोल्स असतील ते मिळवण्यासाठी ते आपल्याला काय करतात, डिरेक्शन देतात. फॉर एक्झाम्पल बघा, बिंग हॅपियर, देन मेकिंग मोर मनी, बेटर रिलेशनशिप एक्सेट्रा. या सगळ्याच्या बाबतीत ते आपल्याला काय करतात, म्हणजे आपल्याला आनंदी कसं व्हायचं, इव्हन जास्तीत जास्त पैसा कसा कमवायचा, त्याच्यानंतर सांगितलं बेटर रिलेशनशिप कसं टिकवायचं. अशा गोष्टी ज्या असतील त्याच्यावर ते हे जे आहे यासाठी आपल्याला ते काय करतात, काही डिरेक्शन जे आहे ते हे असे मेसेज आपल्याला देत असतात. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे बघा, मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी. मग आता मेसेज ऑफ पॉसिबिलिटीमध्ये सांगितलं बघा, अनदर काइंड ऑफ मेसेज इज द काइंड ऑफ मेसेज दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. म्हणजे हे मेसेजेस आपल्याला काय सांगतात, समथिंग एल्स इज पॉसिबल. ठीक आहे. नो मॅटर हाऊ स्ट्रक और होपलेस और हेल्पलेस वी फील, there is always a part to reclaim our power within that mindfulness, love and simplicity always, so which we might still distill down to no matter how struck you feel, there's always a way, a powerful message. लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण पूर्णपणे खचून गेलेलं, सर्व आपलं सगळं संपलेलं आहे. अशा वेळेसही आपल्याला काय केलं जातात, काही होप्स जे असतील, आपण ज्यावेळेस होपलेस किंवा एकदम हेल्पलेस फील करतो त्यावेळेस आपल्यामध्ये होप क्रिएट करण्यासाठी काही मेसेजेस जे असतात ते आपल्याला काय केले जातात, दिले जातात. फॉर एक्झाम्पल त्या मेसेजेसमुळे काय होत असतं की आपण आपल्यामध्ये ज्या काही होप्स जे असतील त्या डेव्हलप होत असतात आणि आपल्याला असं वाटलं लागतं की अजूनही काहीतरी पॉसिबल आहे. ओके, अजूनही काही संपलेलं नाही. सो असे जे काही मेसेज आपल्याला पर्यंत पोहोचवले जातात ते मेसेजेस जे आहेत त्यांना म्हटलं जातं मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की अजूनही पॉसिबल आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मेसेजेस ऑफ रियालिटी. सो मेसेजेस ऑफ रियालिटी जे आहे, समटाइम्स द मेसेज इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. काही वेळेस मेसेज जे असतील ते काय केले जातात की ज्या गोष्टी रिअलमध्ये कशा आहेत किंवा ॲक्च्युअल कशा आहेत त्याच्याविषयी काय केले जातात, काही मेसेजेस जे आहे ते दिले जातात. दे आर क्लॅरिफाईंग मेसेजेस दॅट मिनी मॅप्स दॅट हेल्प डायरेक्ट पीपल फ्रॉम दॅट द कन्फ्युजन टू क्लॅरिटी. हे मेसेज जे असतात ते काय असतात, एक प्रकारचे मिनी मॅप जे असतात ते लोकांना काय करतात, कन्फ्युजन पासून ॲक्च्युअल रिॲलिटीपर्यंत घेऊन येत असतात. म्हणजे ॲक्च्युअल रिअल काय आहे ते काय करतात, अशा मेसेज थ्रू इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला दिली जाते. समटाइम्स वी सफर बिकॉज वी डोंट रिअली सी द वर्ल्ड फॉर हाऊ इट इज. काही वेळेस आपल्याला आपण खूप त्रस्त झालेलो असतो की आपल्याला रियालिटी समजत नाहीये. ठीक आहे. अँड समवन हू कॅन टेल इट लाईक इट इज अँड रिसेट अवर एक्सपेक्टेशन्स अबाउट द पॉसिबिलिटीज अँड लिमिटेशन्स ऑफ सर्टन अप्रोचेस विल ऑलवेज दॅट इन जेंडर ट्रस्ट. ठीक आहे. आणि मग एखादी व्यक्ती जी असते ती आपल्याला सांगत असते आणि त्याच्या सांगण्यामुळे आपल्याला काय होतं, इन जेंडर, लास्ट वर्ड आलं बघा, इन जेंडरचं मेन आहे टू डेव्हलप. म्हणजे आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम जे असतं, ॲक्च्युअल व्हॉट इज अ रियालिटी, नेमकं खरं काय ते सांगून आपल्या मनामध्ये जी काही ट्रस्ट किंवा रियालिटी जी आहे ती निर्माण करण्याचं काम जे आहे तर हे मेसेजेस करतात. दॅट्स वाय इट्स कॉल्ड मेसेजेस ऑफ रियालिटी. ओके. नेक्स्ट बघा, मेसेजेस ऑफ नेसेसिटी, वी नीड टू डू. म्हणजे आपल्याला नेमकं काय गरज आहे, कसली नेसेसिटी आहे त्यासाठी काय मेसेज असतं बघा. अनदर काइंड ऑफ मेसेजेस इज मोर ऑफ अ कॉल टू आर्म्स फॉर पीपल. ठीक आहे. सो इट इज नॉट जस्ट अ मेसेज ऑफ व्हाट्स पॉसिबल और व्हाट्स रियल बट व्हाट्स रिक्वायर ऑफ अस टू गेट व्हाट वी लर्न, व्हाट वी वॉन्ट. ठीक आहे. काय सांगितलं की हे मेसेजेस फक्त काय पॉसिबल आहे काय रिअल आहे याच्या विषयी नाही, तर आपल्याला नेमकी कशाची गरज आहे हे सांगणारे जे काही मेसेजेस असतात तर त्या मेसेजेस म्हटलं जातं काय, मेसेजेस ऑफ नेसेसिटी.
ओके, नेक्स्ट टाईप आहे बघा न्यू आयडिया मेसेजेस. समटाइम मेसेज आर बेस्ड ऑन आयडियाज दॅट पीपल मे नेवर हॅव कन्सिडर्ड बिफोर. काही वेळेस असे मेसेज असतात की जे काय केले जातात, काही नवीन आयडियाज जे असतील की यापूर्वी असा आयडिया डिस्क्लोज झाल्या नसेल, अशा नवीन आयडियाज जे आहे की लोकांना ज्या आयडियाज माहीत नाही याच्यावरती पण काही मेसेज असतात, लक्षात असू द्या. ठीक आहे, मेसेजेस विथ द नॉवेल आयडियाज, ओपिनियन, सजेशन्स, व्ह्यूज एक्सेट्रा आर सेंड विथ मच एक्साइटमेंट ऑर एन्थुझियाझम. म्हणजे नवीन नवीन ज्या काय आयडियाज असतील किंवा ओपिनियन्स असतील किंवा सजेशन्स असतील, असे मेसेजेस काय केले जातात, एक एन्थुझियाझम म्हणून काय केलं जातं, पाठवले जातात. त्यांना म्हटलं जातं काय, न्यू आयडिया मेसेजेस. अँड लास्ट वन टाईप आहे बघा फ्रेमिंग मेसेजेस, सॉरी रिफ्रेमिंग मेसेजेस. सो रिफ्रेमिंग मेसेज बघा, सम मेसेजेस आर अबाउट टॉकिंग aspect of our life that we might have framed as weaknesses or bad and framing them as strengths and assets. काही वेळेस काय केलं जातं की आपण काही गोष्टी केलेल्या असतात की काही गोष्टी फ्रेम केलेल्या असतात, मग त्याच्यामध्ये आपल्याला काही विकनेसेस जाणवतात, काही त्रुटी जाणवतात, म्हणून आपल्याला ते काय करायचं, परत एकदा फ्रेम करायचं असतात. काही त्याच्यामध्ये बॅड थिंग्स असतील किंवा काही चुकलेलं असेल, त्या परत आपल्याला एकदा काय करावं लागतात, फ्रेम करावं लागतात. सो अशा गोष्टी परत फ्रेम करण्यासाठी देखील सांगितलं की काही स्ट्रेंथ्स किंवा असेट्स असतील त्याचं मूल्यमापन, त्याच्यात काही मूल्य ॲड करणे किंवा त्याचं सामर्थ्य किंवा चांगलेपणा वाढवण्यासाठी आपण काय करतो, काही मेसेजेस देत असतो. ठीक आहे, और समथिंग वी थॉट वॉज बॅड इज ॲक्च्युली गुड, और समथिंग वी ऑलवेज थॉट वॉज गुड इज बॅड. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे बॅड आहे, ॲक्च्युली ते गुड असतं, पण कधी कधी असे असतं की ॲक्च्युली ते आपल्याला असं वाटतं की गुड आहे पण ॲक्च्युली ते बॅड पण असू शकतं. सो समथिंग वी थॉट वॉज अगली इज ॲक्च्युली ब्युटिफुल. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे खूपच घाणेरडं आहे पण ते सुंदर असतं. अशा काही गोष्टी ज्या असतात की आपल्याला नंतर रिफ्रेम कराव्या लागतात. ठीक आहे, सो रिफ्रेमिंगसाठी जे काही मेसेजेस पाठवले जातात, इट इज कॉल्ड रिफ्रेमिंग मेसेजेस. ठीक आहे, सो अशा प्रकारचे जे काही 6 टाईप्स जे आहे आपण द मेजर टाइप्स ऑफ मेसेज आपण बघितलेले आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला कन्क्लुजन बघायचं बघा. काय कन्क्लुजन आहे बघा, with so many options of virtual communication tools available within a click, it definitely makes our lives easier. आज आपल्याकडे एका क्लिकवरती खूप सारे टूल्स किंवा व्हर्च्युअल मेसेजचे जे काही ऑप्शन जे आहेत ते आहेत आणि त्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते काय झालंय, सुकर झाले, लक्षात असून द्या. Nowadays the ability of communicating virtually and instantly or sharing our information in a seconds is very crucial. आज काय झालं, नावडे सांगितलं बघा, आज काय झालंय की जे काही ॲबिलिटी आहे आपली कुठली, कम्युनिकेटिंग व्हर्च्युअली म्हणजे यूज ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी यूज करून एकमेकांशी संवाद साधणं किंवा आपल्या काही आयडियाज असतील त्या शेअर करणं किंवा काही इन्फॉर्मेशन विदिन अ सेकंड, काही सेकंदाच्या आत दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, हे खूप महत्त्वाचं आहे आज. ठीक आहे, व्हर्च्युअल कम्युनिकेशन इज क्रिएटिंग अ कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह, टाइम सेव्हिंग अँड ॲक्सेसिबल 24/7. काय सांगितले की जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे ते काय सांगितले आपल्यासाठी, कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे कमीत कमी किमतीत वेळ पण वाचतो. आणि अजून सांगितलं की आपण 24 hours म्हणजे 24/7 एव्हरी सेकंड कधीही एनी टाईम आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन आहे ते समोरच्याशी करू शकतो. सो कम्युनिकेशन हॅज इव्हॉल्व इन द लास्ट फ्यू डिकेड्स अँड व्हेरी सून. आता हे जे काही कम्युनिकेशन आहे, कुठलं व्हर्च्युअल कम्युनिकेशन, हे काय झालंय, हॅज इव्हॉल्व इन द लास्ट फ्यू डिकेड्स. मागचे जे काही दशकं जे आहे त्या दशकांमध्ये काय झाले, इव्हॉल्व झाले, विकसित झालेले, लक्षात असू द्या. अँड व्हर्च्युअल कम्युनिकेशन विल बी द बेस ऑफ कम्युनिकेशन इन फ्युचर. आणि नेक्स्ट जे काही कम्युनिकेशन मेथड असेल याच्या बेसला जे असेल आपल्याला काय होईल की जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे ते फ्युचरमध्ये बघायला मिळेल. सो वी विल सी अ रेंज of new products and technologies which will assist in making our virtual communication more easy and quick. फ्युचरमध्ये काय होणार आहे की हे जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे यासाठी नवीन नवीन प्रोडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये येतील, ज्याची आपल्याला जी काही मदत जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळं आपलं जे काही कम्युनिकेशन जे आज आहे याच्यापेक्षा क्विक जे आहे ते काय होणार आहे, फ्युचरमध्ये होईल. ठीक आहे, सो इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन created the path of communication and today virtual communication has taken over everything. म्हणजे जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन सुरुवातीच्या लेक्चर मी सांगितलं बघा पार्ट फर्स्टमध्ये की व्हर्च्युअल कम्युनिकेशनची सुरुवात जी आहे ती टेलिफोनच्या इन्व्हेन्शन बरोबर झाली होती. म्हणजे पूर्वी टेलिफोनवरती मी सांगितलं होतं की बीप नंतर तुमचा मेसेज सोडा, अशा प्रकारे व्हर्च्युअल कम्युनिकेशन साधलं जायचं. पण आता मात्र त्याची व्याप्ती जी आहे व्हर्च्युअल कम्युनिकेशनची आज सगळीकडे पसरलेली, दॅट इज स्प्रेड or has taken over everything, सगळीकडे पसरलेले आहे. with many advantages and features, people across the world have access to multiple virtual communications tool. काय सांगितलंय की खूप सारे ॲडव्हान्टेजेस, खूप सारे फायदे आहे व्हर्च्युअल कम्युनिकेशनचे, खूप सारे वैशिष्ट्य पण आहेत आणि जगातील जे काही लोक आहेत सगळीकडेच काय केलं जातं की जे काही मल्टिपल टूल्स जे आहे ह्या व्हर्च्युअल कम्युनिकेशनचे लोक यूज करतात, विच इज मेकिंग देअर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. त्यामुळे आपलं जे काही लाईफ जे आहे व्हर्च्युअल कम्युनिकेशनमुळे काय झाले, खूप सुकर आणि सुखसोयुक्त झालेलं आहे. ठीक आहे, आरामदायी झाले.
नेक्स्ट बघा दॅट मेसेज रायटिंग. मग आता ॲक्च्युअल मेसेज रायटिंग काय कसं करायचं व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये ते आपल्याला बघायचं बघा. सो विथ मोबाईल व्हर्च्युअली इन एव्हरी हँड, बी इट अ स्टुडंट ऑफ सेकंडरी और हायर सेकंडरी स्टँडर्ड और अ हाऊसवाईफ. आज आपण बघतोय की सेकंडरी स्टुडंट असू द्या, हायर सेकंडरीचं असू द्या किंवा कोणी आज किंवा हाऊसवाईफ असू द्या, सगळ्यांकडे काय आहे, मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे. ठीक आहे. देन रायटिंग अ मेसेजेस सीम्स अ रिमोट पॉसिबिलिटी. म्हणजे आज असं काही नाही आहे. दॅट इज रायटिंग मेसेज सेम्स अ रिमोट पॉसिबिलिटी. म्हणजे आज लोक जे आहे रायटिंगमध्ये मेसेज करायला कुठला गेजो राईट करून तो मेसेज पाठवला, आज लोकांना तितकाच वेळ पण नाही आहे. सो बट दिस वॉज दॅट सिच्युएशन अ फ्यू इयर्स अगो. ही सिच्युएशन जी आहे ती काय होती की काही पूर्वी होती. म्हणजे पूर्वीच्या काळी काय करायचं, लोकांकडे मोबाईल नव्हते म्हणून लोक रिटर्नमध्ये मेसेज पाठवायचे, रिटर्न फॉर्म असायचा. आज आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. ठीक आहे. So the excessive use of mobile and the basic phones has brought forth the inconvenience caused by these otherwise that quite useful devices. आता हे जे काही त्रास जो असेल मेसेज समोरच्यापर्यंत पोहोचवायचा, की जोपर्यंत मोबाईलचा शोध लागला नसेल किंवा जोपर्यंत मोबाईल नव्हते तोपर्यंत त्याचे इनकन्व्हिनियन्स जे आहे तो त्रास आपण काय केलाय, सहन केलाय किंवा तो त्रास आपल्याला ह्यापूर्वी होता. ठीक आहे. But बघा that is use has been banned at many places like schools, offices, hospitals and many other places where they are considered more of the disturbing instrument than the convenience to the users. पण आज आपण काय करतो की सगळेजण मोबाईल यूज करताय आणि मोबाईलचा यूज इतका वाढला आहे की आज काही ठिकाणी त्या मोबाईलवर बॅन पण आणला जातो. म्हणजे की हॉस्पिटल्स असतील, इव्हन स्कूल्स असतील तर मोबाईलवर बॅन आहे बघा, का की तिथलं ॲटमॉस्फिअर डिस्टर्ब होऊ नये. म्हणजे एक पूर्वीच्या दोन्ही परिस्थिती सांगितलंय की मागच्या वेळेस लोकांकडे मोबाईल नसायचे तेव्हा रिटर्न मेसेज पाठवले जायचे. आता मात्र मोबाईल आहे पण ते डिस्ट्रीब्युटिंगचं पण काय डिस्टर्बिंगचं पण काय रिझन आहे लक्षात असून द्या. ठीक आहे. सो ऑल्दो members of a family, classmates, colleagues, bosses, employees have to write a score of messages for the others. मग आता आपले फॅमिली मेंबर्स असू द्या, फ्रेंड्स असू द्या किंवा बॉसेस असू द्या, कुठले लोक सगळ्यांना कुठल्या ना कुठला मेसेज जो असतो तो काय करायचा असतो, पाठवायचा असतो दुसऱ्यांना. Thus learning to write a short and clear message is a very important writing skill to be the master. सांगितलंय. म्हणून कमीत कमी शब्दात चांगला मेसेज आणि जास्तीत जास्त मेसेज समोरच्यापर्यंत पोहोचवणं इट इज अ स्किल. हे स्किल आहे. म्हणजे कमीत कमी शब्दात समोरच्या व्यक्तीपर्यंत काय केला जातो, मेसेज जो आहे तो पोहोचवला जातो. सो मोस्ट ऑफन द इनपुट फॉर अ मेसेज कम्स इन द फॉर्म ऑफ टेलिफोन कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंय की व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये काय केलं जातं की टेलिफोन कॉन्व्हर्सेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. दोन व्यक्ती जे असतील त्यांच्यामध्ये जे काही टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन होत असतं, द व्हर्च्युअल कॉन्व्हर्सेशन कन्व्हेड इन द कॉन्व्हर्सेशन इज टू बी दॅट कन्व्हर्टेड इन टू अ मेसेज फॉर अ थर्ड पर्सन. ठीक आहे. पण ज्या वेळेस त्या व्यक्तीसाठी कॉन्व्हर्सेशन होत असतं पण इथं मेसेज मात्र थर्ड पर्सनला दिला जातो. म्हणजे दोन व्यक्ती काय करताय, टेलिफोनवरती बोलताय, पण दोन व्यक्ती टेलिफोनवरती बोलल्यानंतर त्यांचं कॉन्व्हर्सेशन ते कन्वर्ट केलं जातं तिसऱ्या व्यक्तीसाठी आणि तो तिसऱ्या व्यक्तीला काय केला जातो, तो व्हर्च्युअल मेसेज जो आहे तो पोहोचवला जातो बघा. वेअर ॲज समटाइम्स दॅट स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स सर्टन द नेसेसरी इन्फॉर्मेशन फॉर द मेसेज. आता बऱ्याच वेळेस काय केलं जातं, काही इन्स्ट्रक्शन असतील किंवा काही नेसेसरी इन्फॉर्मेशन असेल ती काय केली जाते, थर्ड पार्टी जे आहे किंवा थर्ड पर्सनपर्यंत काय केली जाते, पोहोचवली जाते. सच मेसेजेस आर रिटन ऑन स्मॉल पीसेस ऑफ पेपर्स आर कॉल्ड मेमो स्लिप्स. आणि असे मेसेज जे आहेत ते छोट्या याच्यावरती लिहिले जातात, त्याला मेमो स्लिप्स म्हणून देखील ओळखलं जातं. सो बेसिकली सच मेसेजेस कंटेन द फॉलोइंग. मग आता हे मेसेजेस जे असतात ते लिहायचे कसे, व्हर्च्युअल मेसेजेस जे असतील ते शॉर्ट फॉर्ममध्ये कसे लिहिले जातात. ठीक आहे. मग त्याचा फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला बघायचा बघा, ते दिलाय फॉर्मॅट. माझा फॉर्मॅटमध्ये सांगितलंय तुम्हाला घ्यायचं डेट, देन नेक्स्ट वन टाइम, नेक्स्ट नेम ऑफ द पर्सन टू हुम द मेसेज इज डिरेक्टेड. कुठल्या व्यक्तीला तो मेसेज डिरेक्टेड करायचं त्या व्यक्तीचं नाव असतं. देन बॉडी ऑफ मेसेज असतो तुमचा. अँड लास्ट वन सांगितलं नेम ऑफ द रायटर ऑर सेंडर. ज्या व्यक्तीने तो मेसेज त्यासाठी सोडलाय किंवा पाठवलेला आहे त्या व्यक्तीचं नाव असतं. ठीक आहे. देन पॉईंट्स टू रिमेंबर म्हटलं बघा. आता कुठले पॉईंट्स आपल्याला ध्यानात ठेवायचे ते लक्षात राहून द्या बघा. पॉईंट्स टू रिमेंबर. सो वाईल रायटिंग द बॉडी ऑफ मेसेज द फॉलोइंग पॉईंट्स हॅव टू बी केप्ट इन माइंड. ज्यावेळेस आपण तो व्हर्च्युअल मेसेजची बॉडी लिहिणार आहोत तो लिहिण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या बघा. फर्स्ट, ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल शुड बी रिटन. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जास्त लिहायचं नाही, जे इम्पॉर्टंट डिटेल्स आहे तीच तुम्हाला काय करायची इथं मांडायचे. नेक्स्ट, नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. नवीन तुम्हाला काहीच मांडायचं नाही. त्या मेसेज व्यतिरिक्त नवीन जो मेसेज सोडायचा असेल त्या मेसेज व्यतिरिक्त नवीन तुम्हाला कुठल्याही गोष्टी ॲड करायच्या नाही आहे. नेक्स्ट, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी युज्ड. सगळ्यात महत्त्वाचं, ग्रॅमॅटिकली मिस्टेक करायचे नाही आहे. तिथं तुम्हाला सांगितलं ग्रॅमॅटिकली
करेक्ट सेंटेन्स शुड बी यूज, म्हणजे तुम्हाला मिस्टेक करायचं नाही. नेक्स्ट बघा, इनडायरेक्ट और रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय डायरेक्ट लँग्वेज यूज करायची नाही, इनडायरेक्ट वेने तुम्हाला तो थर्ड पर्सनला द्यायचं, म्हणून इनडायरेक्ट स्पीच सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यात लक्षात राहू द्या. द मेसेज शुड बी रिटर्न इन अ सिम्पल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिव्हेशन्स. जो मेसेज तुम्ही काय करणार लिहिणार असाल तो सिम्पल लँग्वेजमध्ये असावा आणि कुठले ॲब्रिव्हेशन जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करायचे नाही आहे. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. तुमचा मेसेज जो असेल तो पाठवण्यापूर्वी काय करायचं आहे तुम्हाला चेक करायचं, नंतरच तो पाठवायचा आहे. बी फ्रेंडली अँड पोलाईट. तुमची लँग्वेज जी असेल ती कशी असेल, फ्रेंडली आणि पोलाईट लँग्वेज असेल त्या मेसेजेसमधली. अँड अवॉइड पन, ॲम्बिग्युटी, देन विटिसिझम. आणि लक्षात ठेवा अवॉइड पन, पन म्हणजे दोन मिनिंग असणारे वर्ड्स असतात बघा आपल्याकडे, फिगर ऑफ स्पीच आहे पण, म्हणजे त्याचं कन्फ्युजन होणार नाही अशा गोष्टी टाळायच्या. कुठल्या ॲम्बिग्युटी, कन्फ्युजन होणारे जे असतील, किंवा विटिसिझम, विटिसिझम जो काही विचित्रपणा वात्रटपणा जो असेल तो करायचा नाही. अँड इवन सांगितलं इन शॉर्ट वर्ड्स दॅट वुड क्रिएट कन्फ्युजन ऑर दॅट चॉटिक सिच्युएशन. तेच सांगितलं बघा, कुठल्याही प्रकारचा समोरचा गोंधळ होणार नाही अशा प्रकारचे वर्ड जे आहे तुम्हाला काय करायचे नाही, यूज करायचे नाही आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जो काही व्हर्च्युअल मेसेज जो आहे तो काय करू शकता तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी आपल्याला काय केलं, पेज नंबर 163 वरती एक मेसेज जो आहे तो दिलाय बघा. ठीक आहे. तुम्हाला तो जो आहे तो काय होईल इथं याच्यावरती स्क्रीनवरती बघायला मिळेल. लेट सी मेसेज आहे बघा तिथं, दॅट 14 फेब 3:30 PM दिलेलं आहे बघा तिथं. ॲक्च्युली ते मेसेजमध्ये तिथं टाकायचं राहिलं आहे. ठीक आहे. तिथं टाईम दिलेला आहे बट त्यांनी टाईम जो आहे तो टाकलेला नाही आहे. सो मेसेज आहे बघा मॉम, देन त्याच्यानंतर मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमारो हॅज बीन रिशेड्यूल्ड. म्हणजे आईला जो आहे तो काय केला आहे, मुलांनी मेसेज दिलेला आहे आणि तो कॉल जो आहे म्हणजे जो काही टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन जो आहे तो काय झालं मुलासोबत झाले मिस्टर रस्तोगी यांचं. मग तो मेसेज काय केला आहे त्यांनी ट्रान्सलेट केलेला आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघा. मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से दॅट, म्हणजे मिस्टर रस्तोगी यांनी फोन केला होता की ऑफिसमधनं काय ती मीटिंग जी होती उद्या ती रिशेड्यूल झाली आहे. ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सून ॲज पॉसिबल. मी सांगितलं की तुमचा जो काही मेल जो असेल तो लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल तेव्हा चेक करा फॉर द डिटेल्स. अँड ही सेड इट वॉज अर्जंट, आणि त्यांनी सांगितलं ही काय अर्जंट आहे. अँड देन अंबुज. ठीक आहे. आणि तो जो ज्यांनी मेसेज टाकला त्या मुलांनी त्याचं नाव दिलेलं अंबुजने हा मेसेज काय केला आईला पाठवलेला आहे. सो अशा प्रकारचा व्हर्च्युअल मेसेज आहे तुम्हाला काय करायचं आहे एक्झामला बनवायचा आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला आपले जे काही दोन्ही पार्ट जे आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचे समजले असतील, तरीसुद्धा जर कोणाला काही पार्ट समजलं नसेल तर तुम्ही मला काय करू शकता, ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.